वर पहिला चेंडू जर पाहिला तर पंचांकडे दाद मागितले, पंचांनी दाद नक्कीच स्वीकारलेले. हा चेंडू वाईट घोषित होताना पाहिला तर वाईटच्या रूपामध्ये एक एक्स्ट्राची धाव जोडली जाईल. पहिला चेंडू थोडासा विजयच्या कडनं जर पाहिला तर खरा पाहायला मिळाला, एक एक्स्ट्राची धाव पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, पुन्हा चेंडू टाकला जाईल गोलंदाज विजय कडनं. आपल्या चेंडू होता समोरच्या दिशेने केलाय लॉंगॉनला शतरक्षक आहे तिथे चेंडू अडवलाय, फेकीजला एक सिंगल मिळाली आहे आणि एका सिंगलच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर काहीच मिळणार नाही. चांगली सुरुवात सध्या पोकलेवाडी संघाकडनं पाहायला मिळते. या चेंडूवरती एक सिंगल मिळाली आणि या एक धावेने धावफलक सजलेला आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती बिनगडीबाद 2 धावा. सध्या तरी चांगली सुरुवात होताना पाहायला मिळते. गोलंदाज विजय पुन्हा चेंडू घेऊन जाय स्ट्राईक वरती लखन, स्ट्राईक मध्ये थोडासा बदल फटका बसलाय हवेमध्ये बराच वेळ क्षेत्ररक्षक आले, चेंडू आली आणि झेल टिपण्याची संधी आणि संधी मात्र गमाले. बास गडी मात्र काय सांगतो, बोतडा फाटला गड्याचा, करा वेल्डिंग. काय सांगायचं आता, पहिलेच बॉल वगैरे ना फार रट्यालाच बुडी. नक्कीच चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने, परंतु इथे बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन नव्हता आणि चेंडू जर पाहिलं तर एक सोपा झेल होता आणि ती संधी निर्माण झाली होती. ते संधीचं सोनं करायचं होतं क्षेत्ररक्षकाला, परंतु तिथे मात्र कचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चेंडू धरणीवरती आदळला आणि तिथे मात्र धावा पाहायला मिळाल्या. फक्त एक सिंगल आणि एका सिंगल धावेने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली जाईल. धावसंख्या आपण पाहू शकाल 3 धावा. साधारणपणे चांगली सुरुवात, सॉरी विकेट गेली आहे पंच, आपण विकेट गेलेली आहे का, बॅट चेंज झाली का, ओके थँक्यू चालेल. नक्कीच बॅटमध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळतं. स्ट्राईकवरती पुन्हा आकाश फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉल आणि बॅट आणि बॉलचा टायमिंग थोडासा चुकीचा राहिला, त्याचा अनुषंगाने चेंडू मात्र सरळ आता विकेट किपरच्या हातामध्ये वेध घेताना पाहायला मिळतोय. हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती एक वाईट चेंडू होता, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल आणि चौथा चेंडू फेकलाय डॉट आणि पाचवा इथे टाकला जातो. पुन्हा एकदा चांगली लेंथ वरती गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज विजय कडनं. ज्याच्या नावाच मध्ये विजय आहे त्याची केळी सुद्धा विजयी आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू टाकला गेला, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येताना पाहायला मिळतात आणि धावसंख्या मात्र जागी संपलेली पाहायला मिळते. फक्त 3 धावेंवरती अजूनही पुढचा चेंडू टाकला जाईल. गतीमध्ये परिवर्तन, धीमी गतीचा चेंडू, थोडासा बोटांमध्ये जादू दाखवली गोलंदाजाने, उंगली फेरवली गोलंदाजाने आणि त्याच अनुषंगाने चेंडू थोडासा गतीमध्ये पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा उचली घेताना पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला तर वारंवार मात्र इथे चेंडू डॉट काढले जातात गोलंदाज विजयकडनं. पुन्हा इथे स्लोअर गतीचा चेंडू होता, फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंगॉनला चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. या चेंडूवरती नक्कीच 2 धावेंमध्ये रूपांतर पाहायला मिळालं आणि या 2 धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती पोकळेवाडी घाटगर संघाची धावसंख्या 5 धावा. तर पहिली ओव्हर साधारणपणे पाहिलं तर संपुष्टात आलेली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 5 धावा, बिनगडीबाद 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. सुरुवात तर मी म्हणेल मेंगलवाडी संघाची चांगली राहिली आहे, परंतु आता पोकळेवाडी संघाला इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी मोठं टार्गेट द्यायचं आहे. 50-60 धावा बनवणं गरजेचं आहे, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर मोठ्या पटक्यांसाठी मानली जाते. परंतु आज पोकळेवाडी संघ कुठेतरी कमी जाणवताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज स्वतःसाठी पहिली आणि टीमची मात्र दुसरी ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळालं राम. तर बघूया सर्कलमध्ये आपण जर पाहिलं तर ह्या नियमानुसार 9 चेंडू टाकले जातील, म्हणजे 6 चेंडू पहिले टाकलेले आहेत, अजूनही 3 चेंडू सर्कलमध्ये म्हणजेच पॉवर प्लेचे टाकले जातील. तर आता गोलंदाजीवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राम आणि इगतपुरी टेनिस क्रिकेटचे सर्व सन्माननीय प्रफुल्लदादा वांगर यांच्या माध्यमातून ही आपल्याला स्पर्धा लाईव्ह कास्ट केली जाते. त्यांचे आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून गोड कौतुक. अतिशय चांगली प्रेमळ व्यक्ती आणि या प्रेमाच्या पोटी आज या इगतपुरी गावावरनं आपल्याला या घाटगर नगरीमध्ये पाहायला मिळते इगतपुरी टेनिस क्रिकेट. तर पहिला चेंडू टाकला गेला, पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू सरळ आता विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळालाय आणि हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी गोलंदाजाकडनं राम ठोकणारी गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाला मात्र समजला नाही. गोलंदाज राम इथे मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू अडवला जाईल, चेंडू फिकी होईपर्यंत एक सिंगल मिळाली आहे आणि एका सिंगलवरती समाधान मानावं लागेल लखन या फलंदाजाला आणि या एक धावेने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती बिनगडी बाद 6 धावा.
6 धावा फुलकावरती लागलेला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज रामच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर स्ट्राईकमध्ये पोळाचा पुन्हा एकदा बदल होताना पाहायला मिळाला. आकाश आणि लखनची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक मोठा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपल्या आकर्षित वाढव्याने खेळला क्षेत्रक्षेक तिथे नाही. आता क्षेत्रक्षेक बनतील प्रेक्षक. चेंडू निघून जाईल एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील 4 धावा. थँक्यू. माध्यमातून डीजे मास्तरच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. प्रेक्षकांचं मन जिंकणारं सॉंग आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये ऐकायला मिळालं डीजे मास्तरच्या माध्यमातून. असे आपण करूया गोड कौतुक. नक्कीच चांगली मान्यवरांची मांडियाळी सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. याच्यामध्ये शंकाच नाही, कारण ही स्पर्धा अतिशय उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा आहे. कारण ज्या स्पर्धेसाठी मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर भाऊरावजी उघडे यांच्याकडनं ही स्पर्धा आपल्या भेटीला इथं पाहायला मिळालेली आहे. आणि त्याचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस, फायनलचा दिवस आहे. आणि त्या फायनलच्या दिवसामध्ये एकच चांगली काटिकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर आता गोलंदाजी मार्कर गोलंदाज रामच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिली ओव्हर टाकली होती गोलंदाज विजयनं. 6 चेंडूमध्ये त्याने 5 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र रामने मात्र चेंडू जर पाहिला तर ऑफस्टॉपच्या बाहेर टाकलाय. पंचाने दंडित केला. चेंडू वाईट घोषित होताना पाहायला मिळते. वाईटच्या रूपामध्ये एक एक्स्ट्राची धाव जोडली जाईल आणि या एक धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती पोकलेवाडी संघाची धावसंख्या 11, बिनगडीबाद 11 लागल्यात. राम पुन्हा ते चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळतोय. ओही ते समोरच्या दिशेने केला चेंडू, मात्र डीप लॉंगऑफ मध्ये चेंडू येतोय. लॉंगऑफला क्षेत्रक्षी काही तिथे चेंडू अडवला जाईल. चेंडू फेकी झालाय. तो परत एक सिंगल आणि एका सिंगल वरती समाधान मानावं लागतं. या एक धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती 12 लागला गेला. अजूनही मात्र इथे साजेदारी चांगली बनताना पाहायला मिळते टीम पोकळीवाडी संघाकडनं. गोलंदाज राम चेंडू घेऊन जातोय. स्ट्राईकवरती लखन. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये तेजीमध्ये निघून जाताना पाहायला मिळालाय. हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी सध्या गोलंदाज राम कडनं होताना पाहायला मिळते. 5 षटकांचा सामने खेळवले जात आहेत. त्यानंतर मात्र नक्कीच चांगला प्रयत्न केला जातो गोलंदाजाकडनं. पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन हवाईचा पर चेंडूला फेकून दिलाय. A1 क्वालिटीचा दर्जेदार लखनच्या बॅट बांधता येतोय षटकार. नाही, चेंडू निघून जाईल. बाउंड्रीच्या बाहेर या चेंडूवरती सुद्धा मिळतील 6 धावा. पंचांकडे दादा मागताय.
तर या 6 धावा आणि 6 धावांनी धावफलक सजलेला आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळते. एकूण टोटल 31 धावा, 31 विदाउट लॉस. अजून एकही विकेट गेली नाही. फलंदाज पोकलेवाडी संघाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. जर टायमिंग जुळला असतं ना तर मी म्हणेल नक्कीच हा चेंडू सुद्धा षटकाराच्या बाहेर जाऊ शकला असता. आकाशने बॅट जोरामध्ये फिरवली होती परंतु टायमिंग चुकीचं राहिलं. चेंडू मात्र सरळ आता विकेट किपरचा वेध घेताना पाहायला मिळाला. चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय गोलंदाज अनिल कडनं. 2 षटकार खाल्लेत गोलंदाजानं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा प्रयत्न केला नक्कीच फलंदाजाने परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क राहिला नाही. चेंडू सरळ आता विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या जागीच थांबलेली पाहायला मिळते. धावसंख्या सध्याच्या 31 वरती पोहोचली. अजून या ओव्हरमधले काही चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज अनिल चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे, शतरक्षक आहे, चेंडू अडवलाय, फिकी झाला. तो परत एक सिंगल घेतली. एका सिंगल वरती समाधान मानावं लागतंय आणि या चेंडूवरती 1 धाव प्राप्त होईल आणि या 1 धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 32 बिनगडीबाद 32 धावा धावफलकावरती. अजून एकही विकेट गेली नाही. ओपनिंगची जोडी अजूनही पोकलेवाडी संघाची मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. तर गोलंदाज अनिल चेंडू घेऊन जातोय, फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेताना पाहायला मिळाला नाही. हा चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी गोलंदाज अनिलकडनं पाहायला मिळाली. 2 षटकार खाल्ले परंतु त्यानंतर डॉटही चेंडू खेळलाय फलंदाज. तर 3 ओव्हरचा खेळ संपुष्टात आलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपत असताना धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 32. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 5 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 13 धावा आणि चौथ्या ओव्हरमध्ये आल्यात 14 धावा. आता चौथी ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात आणि इथून पुढे आता चौथी ओव्हर बघूया कोण घेऊन येताना पाहायला मिळेल. सुरुवात चांगली झाली आहे पोकलेवाडी संघाकडनं. पहिल्या सर्कलच्या ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या टीम पोकलेवाडी संघाला परंतु नक्कीच तिथं दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या आणि एकूण संघाची धावसंख्या जोडलेली आपल्याला पाहायला मिळते. टीम पोकलेवाडी संघ 32 वरती पोहोचलाय. त्यांनी सांगितलं त्यांच्या कर्णधारांनी कमीत कमी आम्ही 50 प्लस जाण्याचा प्रयत्न करू कारण समोर टीम जर पाहिलं तर मेंगालवाडी टीम आहे. आम्ही समोरासमोर कधी भिडलो नाही परंतु आज पहिलीच मॅच आमच्या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते परंतु जिंकण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आणि तिथे मात्र डिसिजन आपल्याला दोन्ही कर्णधार आणि सर्व त्यांची टीम आता डिसिजन घेताना पाहायला मिळेल. टीम मेंगालवाडी आणि आता गोलंदाज कोणावरती भार सांभाळला जातोय ते आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचलं जाईल कारण सध्याच्या वेळी जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 3 ओव्हरचा खेळ संपत असताना 32 लागल्यात. तर बाऊच्या माध्यमातून आता गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरमध्ये 4 गोलंदाज वापरले गेलेत. पहिला गोलंदाज होता विजय, दुसरा गोलंदाज होता राम आणि तिसरा गोलंदाज अनिल होता. आता मात्र भाऊ आलेत. बघूया भाऊ आपल्या संघासाठी आडव्या बॅटने चेंडू फाईनला केला. शतरक्षक आहे स्क्वेअर लेग मध्ये. शतरक्षक चेंडू अडवला जाईल का? सुंदर झेल टिपलाय आणि पहिला गडी आता धक्कामध्ये पाहायला मिळतोय. सध्या आकाशला आता परतावा लागेल. पहिला गडी बाद आकाशच्या रूपामध्ये पोकलेवाडी संघाला. तर पुन्हा एकदा इथे चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळतं स्ट्राईक वरती. इथे कव्हरच्या डोक्यावर चेंडू केला. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. धावता चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का? नक्कीच चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. दुसरी धावीचा कॉल आहे आणि दुसरी ही धाव इथे सक्सेस पाहायला मिळते. चेंडू पिकी जाईपर्यंत जर पाहिला तर या चेंडूवरती सुद्धा 2 धावा येताना पाहायला मिळतील आणि या 2 धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण 32 आणि 2 34 धावा. 1 गडी बाद 34 धावा धावफलकावरती पोकलेवाडी संघ आतापर्यंत संघर्ष करतोय. बाऊच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळते. हवेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. कव्हरच्या डोक्यावरनं खेळला. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आले. चेंडू अडवला, फेकी झाला. तोपर्यंत 2 धावा प्राप्त झाल्या. भाऊ पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल. स्ट्राईक वरती फलंदाज आता येताना पाहिला खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही.
पांडुरंग. स्ट्राईकवरती आपण पांडुरंग चेंडू वाईट घोषित झालाय. वाईटच्या रूपामध्ये एक एक्स्ट्राची धाव आणि या एक्स्ट्राच्या धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 35. भाऊ पुन्हा एकदा चेंडू. ओहो, इथे स्लोअर गतीचा चेंडू होता. पडल्यानंतर चेंडू सरळ मध्ये निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि बॅट मात्र फिरवण्याचा प्रयत्न पांडुरंगने केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा टायमिंग जुळला नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला आणि हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाज सध्या भाऊ करताना पाहायला मिळतोय. हो, इथे टॅप केलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू अडवला जाईल. चेंडू अडवल्यानंतर पुन्हा एकदा धाव घेण्याचा धाडस मात्र केलं नाही दोन्ही संघांमध्ये, दोन्ही फलंदाजांमध्ये. आकाश गेल्यानंतर कुठेतरी धावसंख्येची जी गती होती ना ती मात्र कुठेतरी स्टॉप पाहायला मिळते. सध्या गतीला जो परिवर्तन दिलं होतं तो मात्र थांबवण्यात यशस्वी ठरलाय गोलंदाज भाऊ. आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 2च धावा खर्च केल्यात आणि एक वाईट त्याच्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजे एकूण 3 धावा या ओव्हरमध्ये आल्या. तर पुन्हा एकदा पंच डिसिजन घेतात काही लक्षमच्या खूपच बाहेर चेंडू पंचाने घोषित केला वाईट आणि एक्स्ट्राची धाव जोडली जाईल. या एक धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 36 धावा, एक विकेट 36 धावा आणि चौथी ओव्हर प्रगती बसतावर गोलंदाज भाऊ इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट करण्याची संधी निर्माण झाली. इथे संधीच झालं सोनं आणि फलंदाज लखनवरती मोठी जबाबदारी होती आणि त्याला सुद्धा रनआउट मध्ये आता मैदान सोडावं लागतं. दुसरा गडी बाद होताना पाहायला मिळाला टीम घाटगर पोकळेवाडी संघाचा फलंदाज लखनच्या रूपामध्ये. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू फाईनला जातोय. फाईनला क्षेत्ररक्षक आली. चेंडू अडवलाय, फिकी झालाय. तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पार होताना पाहायला मिळाल्या. सध्या पोकळेवाडी संघाच्या खात्यावरती जोडल्या जातील या 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती 2 गडी बाद 38 धावा. चौथी ओव्हर अजूनही प्रगतीपथावर आहे. गोलंदाज बाऊच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर ही ओव्हर संपुष्ट झाली. चौथी ओव्हर इथे संपलेली आहे आणि चौथ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 38. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 6 धावा फक्त खर्च केल्यात आणि 2 विकेट सुद्धा मिळवल्यात गोलंदाज भाऊनं. फक्त 6 धावा आणि एकूण संघाची धावसंख्या जर पाहिलं तर 38. तर आता विजय आलेत. शेवटच्या मला वाटतं विजयीकडं साधारणपणे 3री किंवा 4थी ओव्हर द्यायची होती, परंतु शेवटकडे आपण शेवटचं ते गोड होताना पाहायला मिळेल का, कारण स्टॅटअप चांगलं राहिलं होतं विजयकडनं आणि एंडिंग सुद्धा चांगलं राहील का. पहिला चेंडू जर पाहिला तर पंच दंडित करतात. चेंडू वाईट घोषित झालाय. वाईटच्या रूपामध्ये एक एक्स्ट्राची धाव जोडली जाईल आणि या एक धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती पोकळेवाडी संघ पोहोचला गेलाय 39 वरती. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्गांची जशी जशी मात्र दिवस निघत जाईल ना तशी मात्र प्रेक्षक वर्गांची गर्दी होताना पाहायला मिळेल. धीमी गतीचा चेंडू मात्र परिवर्तन पाहिलं तर पाहिला चेंडू टायमिंगवरती खेळलाय आणि टायमिंगवरती क्षेत्ररक्षक आहेत, परंतु याच्या अवाक्याच्या बाद चेंडू आहे की नाही. नक्की चेंडू अडवला गेला. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3री धावेचा कॉल होईल का नाही. चांगली फिल्डिंग सध्या तरी या मेंगलवाडी संघाकडनं पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी 2 धावा तर त्याने वाचवल्या आणि आपल्या संघाला या 2 धावा रोखून नक्कीच चांगली कामगिरी केली. या चेंडूवरती 2 धावा येतील आणि या 2 धावेने फलक सजलं जाईल. आता पहिल्या इनिंगमध्ये 41 आतापर्यंत लागल्यात. अजूनही शेवटच्या अंतिम ओव्हरमधले काही चेंडू शिल्लक आहेत. एक निर्णायक वक्त महत्त्वाची ओव्हर आणि त्या महत्त्वाच्या ओव्हरमध्ये बघूया चांगला खेळ करेल का गोलंदाज. इथे चांगला कव्हरच्या दिशेने चेंडू गेला. कव्हर क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडू अडवला जाईल. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. 2री धावेचा कॉल आलाय आणि 2री धावेचा कॉल असताना मात्र इथे रनआउटची संधी होती. ती संधी मात्र गमावली आणि इथे एकच धाव मिळणार होती. तिथे मात्र 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेने फलक सजलेला आपल्याला पाहायला मिळाला. 43 धावा, 2 विकेट, 43 धावा. चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सध्या तरी चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. एक चांगली कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज विजय करा. पुन्हा त्या फटका पाहिला तर पुन्हा त्या कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय. फिकी झाला एकच सिंगल आणि चेंडू पैकी थोडीशी करा पाहायला मिळते, पण बॅकअप चांगलं पाहायला मिळालं.
बॅकअप चांगलं जर असलं ना तर नक्कीच आपण आपल्या स्वतःला सिद्ध करू शकतात, आपल्या स्वतःची फिल्डिंग आपण दाखवू शकतात, स्वतःचं ताकद, आपल्या टीमची ताकद आपण दाखवू शकतात. कारण कव्हर हा महत्त्वाचा आहे आणि तोच कव्हर जर पाहिला तर क्षेत्ररक्षक जो मिड विकेट लॉंग ऑफच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो, त्या क्षेत्ररक्षकाने मात्र चांगला प्रयत्न केला आणि विजय पुन्हा चेंडू घेऊन जाईल. स्ट्राईकवरती फलंदाज, फटका चांगला आहे, दमदार फटका, ताकदीचा फटका आणि खूपच लांब चेंडूला फेकून दिलाय फलंदाजानं आणि या चेंडूवरती मात्र एक ब्रँडेड षटकार. पुन्हा इथे फटका घेतला, शतरक्षक आहे तर डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूवरती शतरक्षक आले, चेंडू आवडणे अतिशय सुंदर झेल डिप्लायने फलंदाजाचा खेळ संपलाय. तिसरा गडी बाद होताना पाहायला मिळेल टीम पोकलेवाडी संघाचा आणि इथे मात्र मध्ये पाहायला मिळतोय एकनाथच्या माध्यमातून गोलंदाज फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल टीम घाटकर संघ पोकलेवाडी. इथे पाईनला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या या वाक्याच्या बाहेर चेंडू मात्र तिथे पाहिलं जर पाईनला जातोय, पाईनला क्षेत्ररक्षक आहेत डिक्लेअर झोन मध्ये. या चेंडूवरती मिळतील 2 धावा आणि या 2 धावेने फलक सजलेला आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फुलकावरती 52 जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. साधारणपणे पाहिलं तर 5वी ओव्हर शेवटची आणि अंतिम ओव्हर इथे टाकताना पाहायला मिळते गोलंदाज विजय. तर 52 धावा झाल्या आहेत आणि टीम मेंगाळवाडी संघाला पेनल्टीचे सुद्धा लागलेले आहे, म्हणजे 2 धावा पेनल्टी सुद्धा आडे केल्या जातील आणि पेनल्टी प्लस 52 एकूण 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आणि 55 धावेंचा जो टार्गेट ठेवलाय टीम पोकलेवाडी संघानं टीम मेंगाळवाडी संघाला. तर दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. नक्कीच ही स्पर्धा आपल्या बीटीला अतिशय उत्कृष्ट अशी दर्जाची ही स्पर्धा. तर केशवजी वेळेसाहेब आपणास विनंती आहे, उपसरपंच पेंडशेत या गावातले गूढ व्यक्तिमत्व सन्माननीय उपसरपंच साहेब केशवजी वेळसाहेब आपणास विनंती आहे आपण मुख्य मंचावरती आसन असतं. त्यानंतर लक्ष्मणजी पद्मेरे साहेब आपण सुद्धा उपस्थित झालेले, तुमचंही मनापासून मी सहर्षी स्वागत करतो. आपणास सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा मुख्य मंचावरती आसनस्थ राहायचं आहे. त्यानंतर सकारामजी मुंडे साहेब या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले आहेत, तुमचंही मनापासून मी सहर्षी स्वागत करतो, गोड कौतुक करतो, आपण सुद्धा मनापासून आभार. तर आपण सुद्धा या मुख्य मंचावरती उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर डॉक्टरजी अनंता घाणे साहेब समाजसेवक या क्षेत्रामध्ये कार्य करत असणारी ही गोड व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर अनंताजी घाणे साहेब आपणास सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. त्यानंतर सागरजी रंगोटे साहेब आपणास विनंती आहे आपण सरपंच मुदखेड या गावातली गोड व्यक्तिमत्व सन्माननीय सागर दादा रोंगटे साहेब आपणास विनंती आहे आपण सुद्धा मुख्य मंचावरती आसनस्थ व्हा. आपल्याकडनं खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे, तब्बल 2000 रुपयाचं रोख रक्कम आपल्याला या स्पर्धेसाठी मिळालेली आहे. तुमचंही मनापासून मी गोड कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यानंतर यूट्यूबची सौजन्य जे आपल्याला आजच्या दिवसामध्ये लाभलेलं आहे ते सन्माननीय प्रफुल्लदादा बांगर साहेब आपलं सुद्धा मनापासून सहर्षी स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खूप मोलाचं सहकार्य केलं या पांजरी गावाला आणि या पांजरी टीमला आणि या पांजरी गावातल्या स्पर्धेसाठी आपण यूट्यूबची सेवा सौजन्य दिलेली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय, तुमचंही गोड कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. तशी जी स्पर्धा जर पाहिली तर इगतपुरी टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते, त्यांचे आपण करूया गोड कौतुक. तसेच या मुख्य मंचावरती अनेक मान्यवर आहेत, त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो. सर्व प्रेक्षक वर्ग या मोठ्या संख्येनं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील, त्यांचंही गोड कौतुक आपण या स्पर्धेच्या वतीनं करू. आणि तसंच मला कोकणामधून
डोळखाम नगरीमधून आपण या अकोले तालुक्यामध्ये या राजूर विभागामध्ये आपण मला बोलवलं. तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुमचं मनापासून गोड गोड मी कौतुक करेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचा आभार व्यक्त करेल. प्रथम भाऊजी उघडे यांच्या माध्यमातून मला ही आजच्या दिवसामध्ये बोलण्याची संधी दिली. तुमचं मनापासून गोड कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय डॉक्टरजी अनंता घाणे साहेब, समाजसेवक, या नगरीमध्ये अतिशय गोड व्यक्तिमत्व, अतिशय एक मोलाची व्यक्ती या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले आहे. त्यांचं आपण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून गोड एक सत्कार समारंभ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. अतिशय गोड व्यक्तिमत्व सन्माननीय अनंताजी घाणे साहेब, समाजसेवक, त्यांचा शुभ सन्मान आपण या मुख्यमंचावरती करत आहोत. मी विनंती करतोय. सकारामजी मेंगाळ साहेब, आपणास विनंती आहे की आपण साहेबांचा, डॉक्टरजी अनंता घाणे साहेब समाजसेवक आणि साहेबांचा आपण शुभ सन्मान आपल्या या नगरीमध्ये एक अतिशय मोलाची गोड व्यक्तिमत्व आणि याचा चांगलं सहकार्य पाहायला मिळालं, त्यांचा आपण शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. तर मी सन्माननीय सकारामजी मेंगाळ साहेब आपणास विनंती करेल की आपण साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या या मुख्य मंचावरती करायचा आहे. आपण साहेबांना सन्मानित करत आहोत. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये उपस्थित झाल्यात आणि या क्रिकेटच्या निमित्तानं आपण या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. तुमचं मंडळाच्या वतीनं आणि या चषकाच्या वतीनं आणि या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित दाखवली, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. असंच सहकार्य आपल्या या नगरीला राहू द्या, हीच मी भगवंता चरणी प्रार्थना करेल आणि साहेबांना विनंती करेल की आपण मुख्यमंचावरती असं नसतं वा. तर सन्माननीय सुनीलजी पवार साहेब, आपण सुद्धा या मुख्य मंचावरती उपस्थित आहे. आपलाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय, तो आपण स्वीकारायचा आहे. एक चांगली कामगिरी मैदानाच्या हातमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती करत आहोत. एका माईची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन साहेबांना आपण सन्मानित करत आहोत. खूप खूप धन्यवाद सर्वांचं आणि या प्रेक्षक वर्गांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. तर पंच, मी आपल्याला एकच सूचना करतोय, आपण पहिल्या चेंडूवरती काय घडलेलं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवा. डॉट चेंडू आलेला आहे. ओके, थँक्यू. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौकाराने मात्र संघाचं अकाउंट खोललेलं पाहायला मिळालं मेंगळवाडी टीम संघाचं आणि या 4 धावा फुलकावरती पाहायला मिळतील. तर गोलंदाजाचं नाव आम्हाला कळवायचं आहे. लखनच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर हा चेंडू चांगला राहिलाय, चांगल्या पद्धतीची खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मंगळवाडी संघाला मात्र जिंकण्यासाठी मोठा टार्गेट ठेवलाय. 55 धावा बनवायच्या आहेत 30 बॉलमध्ये. तर बघूया, पहिली ओव्हर चालू आहे गोलंदाजाकडनं. आपण पाहू शकाल लखनने पहिला चेंडू डॉट फेकलाय, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडू सुद्धा डॉट इथे हाफ चेंडू होता, मात्र फाईनला केला स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे नाही, चेंडू दन करत चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मात्र मिळतील 4 धावा. कळवणं गरजेचं आहे. तर आपण एक प्लेअर आपण चला मुख्य मंचावरती या. मेंगलवाडी टीम, चला आपण येणं करायचं आहे. बॅटमनची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. लखनच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर स्ट्राईकवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय टीम मेंगलवाडी संघाकडनं. अतिशय चांगली फलंदाजी विजय, मला तर स्ट्राईकवरती विजय आहेत आणि नॉन स्ट्राईकवरती अनिल, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओपनिंगची जोडी. तर गोलंदाज लखनच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली कामगिरी आणि चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाज लखन, चेंडू पुन्हा चेंडूचा फटका बसलाय हवेमध्ये. चेंडू बराच वेळ आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकणार नाही. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आले, एक टप्पा घेऊन चेंडू उचललाय आणि फेकी होईपर्यंत एक धाव सिंगल मिळताना पाहायला मिळते आणि एकच सिंगल आणि या एक धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 9 धावा. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. सध्याच्या घडीला मात्र चांगला खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 55 धावेंचा टार्गेट ठेवलाय टीम पोकळेवाडी संघानं टीम मेंगलवाडी संघासमोर.
इथे समोरच्या चेंडू पुन्हा लॉंग ऑफला खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. चेंडू अडवलाय. फेकी त्याला दुसरी धावेचा कॉल. थोडीसा रिस्की धाव होती, परंतु इथे थोड्याशा मुश्किल स्वरूपामध्ये या 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळतील आणि या 2 धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 11 धावा. पहिली ओव्हर जर पाहिली तर संपुष्टात येताना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला जोडलेल्या पाहायला मिळतील 11 धावा. सुरुवात तर चांगली राहिली आहे. 11च्या सरासरीने जर धावसंख्या मिळतील म्हणजे 11ची सरासरी कंपल्सरी गाठायची आहे टीम मेंगलवाडी संघाला. तर सुरुवात चांगली राहिली आहे. आता उरलेले 24 चेंडू असतील आणि 24 चेंडूमध्ये अजूनही जर पाहिल्या तर साधारणपणे आपण पाहू शकाल 44 धाब्यांची गरज आहे. 44 धावा इथून पुढे काढायचे टीम मेघालवाडी संघाला, परंतु गोलंदाज सुद्धा तितकेच चांगले गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल पोकळेवाडी संघाकडनं सुद्धा, कारण त्यांनाही माहीत आहे मला माझ्या गावासाठी खेळायचं आहे, माझ्या गावाचं नाव मला मोठं करायचं आहे, माझ्या गावासाठी मला खेळायचं आहे, मी माझ्या गावामध्ये आज जल्लोष करणार, माझ्या गावामध्ये मी ट्रॉफी घेऊन जाणार. त्याच अनुषंगाने मात्र दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळत आहेत, परंतु संघ आज कोण चॅम्पियन पाहायला मिळेल ती आलेली वेळ आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. तर स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल फलंदाज विजय स्लोअर गतीचा चेंडू होता, वेट करून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू सरळ आता विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला आहे आणि पहिला चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळाला गोलंदाज पांडुरंगकडनं आणि पांडुरंगनं पहिला चेंडू मात्र डॉट फेकताना पाहायला मिळाला आणि प्रत्येक बॉलमध्ये एक मोठा धाव टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न पोकळेवाडी केला होता. 54 धावा बनवल्या होत्या आणि 55 धावींचा जो टार्गेट ठेवलाय तो मात्र चेस करण्यासाठी आता विजय आणि अनिल मैदानाच्या आतमध्ये आलेत. आपट्याकर चेंडू आडव्या बॅटने केला, क्षेत्रक्षक आहे तिथे मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते आहे. क्षेत्रक्षकाकडे एक सोपा झेल होता आणि तो झेल आपण कॅरी करू शकले नाही. झेल जर आपण सोडत असाल ना तर मी म्हणेन नक्कीच आपल्याला मॅच सुद्धा सोडावं लागेल. एक सोपा झेल आणि तो झेल मात्र आपण चांगल्या रीतीने पकडू शकले नाही. मात्र जीवदान मिळतंय फलंदाज विजयला, ज्याच्या नावामध्ये विजय आहे त्याचा विजय केली मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते, कारण त्याला जीवदान मिळालं आहे आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा सुद्धा उचलेल फलंदाज. स्ट्राईकवरती आता अनिल येताना पाहायला मिळतोय. याच्यावरती एक सिंगल आले, थोडासा बदल होताना पाहायला मिळेल स्ट्राईकमध्ये. स्ट्राईकवरती अनिल, फटका पुन्हा हवेमध्ये आहे, बराच वेळ चेंडू क्षेत्रक्षक चेंडू खाली आले, क्षेत्रक्षक जोडले गेले आहे आणि तिथे सुंदर झेल. आता मात्र अनिलची केली संपुष्टात. पहिला गडी बाद होईल मेंगलवाडी संघाचा. फलंदाज अनिल आणि अनिलला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजे मास्तरला. पोकळेवाडी संघाला राम राम ठोकावं लागेल, कारण सध्याच्याकडे जर पात्र विजय चांगली खेळी करताना पाहायला मिळते, त्याचं जीवदानही त्याला मिळालेलं आहे आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न तो करणार याच्यामध्ये शंकाच नाही. तर पांडुरंग गोलंदाजी मार्कर सज्ज होताना पाहायला मिळतो. स्ट्राईकवरती फलंदाज आपल्याला राम पाहायला मिळेल, पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू स्वतःच्या शरीरावरती आदलताना पाहायला मिळतोय आणि हा चेंडू सुद्धा डॉट येताना पाहायला मिळतो. गोलंदाज पांडुरंगकडनं थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आणि कमबॅक करण्याची गरजच आहे. दोन्ही संघ ताकदीने लढत आहेत, दोन्ही संघाला माहीत आहे जिंकलो तर आपण या स्पर्धेमध्ये टिकून राहणार आहेत आणि हारलो तर घराचा रस्ता पकडावा लागेल. परंतु एक ट्रॉफी आपल्या नावावरती राहणार आहे, परंतु ट्रॉफी साधारणपणे पाहिलं तर 7व्या किंवा 8व्या नंबरची राहू शकते. तर फटका आडव्या बॅटे खेळला, क्षेत्रक्षक पुन्हा एकदा आहे तिथे सुंदर झेल आणि पुन्हा एकदा फलंदाजाचा संपतोय खेळ. फलंदाज बाद, मात्र रामला सुद्धा परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरा गडी बाद.
चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला संदीप मैदानाच्या गरजेचं आहे. विजयला मात्र जास्तीत जास्त मैदानावरती चान्स देणं गरजेचं राहील टीम मेंगलवाडी संघाला, कारण सध्या जर पाहिलं तर थोडीची बॅकफुटला टीम जाताना पाहायला मिळते मेंगलवाडी, कारण एकदा प्लेयर शॉट घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने मात्र आता पोकलेवाडी संघ कुठेतरी थोडीशी वडचर करताना पाहायला मिळते. गोलंदाज पांडुरंग चेंडू घेऊन स्ट्राईकवरती फलंदाज दीपक पुढे येऊन गेल्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र मिड विकेट झोन मध्ये केला. शतरक शेख तिथे आहे, त्याच्या या वाक्याच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर तेजीमध्ये निघून जातोय. या चेंडूवरती मिळतील 4 धावा, चौकार. होत्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आता 5 आल्यात. एकूण संघाची धावसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद 16 लागल्यात. अजूनही उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये बनवायचे आहेत 39 धावा. 18 बॉल आणि 39 धाव्यांची अजूनही गरज आहे टीम मेंगलवाडी संघाला, आणि मेंगलवाडी संघाला मात्र इथून पुढे बनवण्यासाठी एक चांगला कार्य करावं लागेल. चांगली फलंदाजी करणं गरजेचे आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा घेतल्या होत्या, सरासरी चांगली होती. आता मात्र सरासरीमध्ये बदल होताना पाहायला मिळेल, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 5च धावा आल्यात आणि संघाची धावसंख्या पूर्णपणे 12 बॉलमध्ये झाल्यात आता 16 धावा आणि 18 चेंडूमध्ये 39 धाव्यांची गरज आहे. तर पांडुरंग टू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाजीवरती पाहायला मिळतं. पांडुरंग पहिला जर पाहिलं तर त्याने चांगली गोलंदाजी केली. आता पुन्हा एकदा पांडुरंग टू इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. लॉंगॉनला शतरक शेख आहे, तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. चेंडू अडवला, एक सिंगल. दुसरी धावेचा कॉल केला गेला नाही. चांगली चेंडूपैकी फिल्डिंग चांगली पाहायला मिळते टीम पोकलेवाडी घाटगर संघाकडनं. या चेंडूवरती मिळाली एक सिंगल आणि एका सिंगल धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा, 17 धावा धावफलकावरती आपल्याला जोडलेल्या पाहायला मिळतात. अजूनही उर्वरित 17 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 38 धाव्यांची गरज आहे. तर गोलंदाज पांडुरंगच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. स्ट्राईकवरती फलंदाज पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्लोअर गतीचा चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. पहिला चेंडू जर पाहिला तर तेजीमध्ये फेकलाय आणि हा चेंडू थोडासा धीमी गतीचा फेकला गेला गोलंदाजाकडनं आणि त्याच परिणामानं मात्र फलंदाजाला चकमा देण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज पांडुरंगना आणि मात्र फलंदाज जागीच पाहायला मिळाले. आणि हा चेंडू मात्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो संदीपकडनं खेळताना पाहायला मिळाला. फटका चांगला आहे, दमदार फटका, ताकदीचा वापर, हवाई सफर. चेंडूला मात्र शॉर्ट मिड विकेटच्या दिशेमधून चेंडूला फेकून दिलाय बाउंड्रीच्या बाहेर. इथली चेंडूवरती षटकार. तर गोलंदाज पांडुरंगवरती मात्र इथे आता मोठा प्रहार. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू डॉट फुटायला फुलटॉ चेंडू आहे, तिथे शतरक शेख आहेत. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू काऊ कॉर्नर कव्हर करत असताना एक टप्पा सुंदर अशी आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. आता फलंदाज संदीपकडनं. संदीप मात्र चांगला खेळ दाखवताना पाहायला मिळतो. संदीप आणि विजयची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज पांडुरंग टू मात्र बॅक टू बॅक 2 मोठे फटके आणि हा चेंडू जर पाहिला ब्लॉक होल मध्ये फेकला गेलाय. गोलंदाजाने चांगली गोलंदाजाने त्याची शैलीचा वापर केला आणि त्या शैलीचा वापर करत असताना मात्र चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या चेंडूवरती. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तर आता उरलेले काही चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज पुढे धीमी गती चेंडू फुलटॉ चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते टीम पोकलेवाडी संघाकडनं. या चेंडूवरती एक सिंगल घेतली आहे आणि मात्र एका सिंगलचा परिणामावरती मात्र चांगला खेळ दाखवला जातोय टीम पोकलेवाडी संघ आणि मेंगलवाडी या दोन्ही संघांमध्ये एक ताकदीची लढत आणि या चेंडूवरती एक सिंगल आणि एका सिंगल धावेने धावफलक सजलेला आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा जोडल्या धावफलकावरती.
अजूनही उर्वरित 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल शिल्लक असताना धावसंख्येची गरज आहे. धावा अजून 27 बनवायचे आहेत, म्हणजे 13.50च्या सरासरीने धावसंख्या आता जमा करायची टीम मेंगळवाडी संघाला. जिंकण्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. मोठ्या फटक्यांची गरज आहे, मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाजाने जर चांगली गोलंदाजी केली तर गोलंदाजी करणारी टीम सुद्धा इथे नक्कीच विजयी होऊ शकते. परंतु विजयाचं लक्ष्य अजून कोण घेईल ते सांगू शकणार नाही, कारण आलेली वेळच आपल्याला सांगणार आहे. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 11 धावा खर्च झाल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च झाल्या, 2 विकेट मिळवल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज पांडुरंग टू आले आणि त्याने मात्र 12 धावा खर्च केल्या विदाऊट विकेट. 2 विकेट आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 28. जिंकण्यासाठी अजूनही 12 बॉल शिल्लक, 27 धावांची गरज आहे. म्हणजे जेवढ्या धावा बनवल्या 3 ओव्हरमध्ये तेवढ्या धावा आता 12 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आकाश, जो फलंदाजीसाठी मात्र पोकलेवाडी संघाकडनं ओपनिंगसाठी आला होता आकाश, तो आकाश मात्र आता गोलंदाजीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल इन ॲक्शनमध्ये. तर नक्कीच या स्पर्धेसाठी एक चांगली कामगिरी. त्याला पुढची टीम आपण विनिंगमध्ये आपण टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. चांगला खेळ दाखवणं गरजेचं राहील. चांगला क्रिकेट मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसामध्ये. घाटगर संघ, पोकलेवाडी घाटगर संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चांगला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी अजूनही 12 बॉल 27 धावांची गरज टीम मेंगलवाडी टीमला. तर गोलंदाज आता आकाश चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळतोय. चौथ्या ओव्हरमधला पहिला चेंडू जर पाहिला तर स्वतःच्या शरीरावरती आदळलेला आहे की नाही ते तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरेल. सध्या इथे मात्र चोरट्या स्वरूपामध्ये एक धाव प्राप्त होताना पाहायला मिळते. साधारणपणे लेग बायच्या रूपामध्ये ही एक धाव असणार आहे आणि या एक धावने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 29 धावा धावफलकावरती. अजूनही उरलेल्या साधारणपणे 11 बॉल शिल्लक आहेत. 26 धावांची गरज आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करावी लागेल. फटकेबाजी करणारा ओपनिंगचा फलंदाज विजय अजूनही मैदानात आहे. होई ते समोरच्या चेंडू केला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रशेख आहे, चेंडू अडवला, फेकी झालाय, तोपर्यंत एक सिंगल. चांगली फिल्डिंग, सुंदर अशी फिल्डिंग. मात्र फिल्डिंगमध्ये जर पाहिलं तर एक कमतरता जाणवताना पाहायला मिळत नाही. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते टीम पोकळेवाडी संघाकडनं आणि ज्या चेंडूवरती चौकार जाण्याची शक्यता होती तिथे मात्र एकच सिंगल आणि या एक सिंगल धावून धावफलकावरती धावसंख्या 30. पुन्हा एकदा पुढे येऊन केल्याचा प्रयत्न स्पाईनला केला, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तिथे नाईचून निघून जाईल. एक टप्पा घेऊन दमदार फटका, पिकअप फटका पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती 4 धावा आल्या आणि 4 धावांनी धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती 34. ताकदीचा वापर या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. एक मोठा फटका आणि 4 धावा प्राप्त झाल्या. धावसंख्या धावफलकावरती 34. त्या पुलटा चेंडू आहे, फटका बसला हवेमध्ये. बराच वेळ क्षेत्ररक्षक मिड विकेट झोन मध्ये आहेत, परंतु त्याच्या या वाक्याच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर खूप तेजीमध्ये निघून जातोय. एक टप्पा घेऊन बाउंड्री. 8 बॉल 17 धावांची अजूनही गरज आहे. फटक्यांची वळण घेताना पाहायला मिळतं फलंदाज. आता आपल्याला पाहायला मिळतं संदीप चांगली फटकेबाजी करताना पाहायला मिळते. विजय आणि संदीपची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु संदीपची फटकेबाजी जर पाहिली तर नक्कीच चांगली होताना पाहायला मिळते. गोलंदाज आकाशवरती प्रहार चढवले जात आहेत. पुणे धीमे घेते चेंडू, पुन्हा डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. थोडासा बंबल, एक धाव कंप्लीट. दुसरी धावेचा कॉल थोडासा रिस्की आहे, परंतु नक्कीच रिस्की धाव असताना सुद्धा इथे चांगले प्रयत्न राहिले, परंतु 2 धावा इथे कंप्लीट. या 2 धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 46 धावा आणि उरलेले 40 धावा आणि 7 चेंडू आणि 15 धावेची गरज. 7 बॉल आणि 15 धावेची गरज आहे. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू या ओव्हर मधला. गोलंदाज आकाश इथे मात्र कव्हरचे चेंडू गेलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, डीप पॉइंट मध्ये चेंडू अडवलाय, फेकी झालाय, तो परत एक सिंगल आणि एका सिंगल वरती समाधान. या एक धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 41 धावा लागल्या. आता 6 बॉल
14 धावेंची गरज. 6 बॉल आणि 14 धावा. समीकरण तितकंच सोपं आणि तितकंच कठीण सुद्धा पाहायला मिळत आहे. परंतु या मॅच मध्ये जिंकणार कोण आणि हारणार कोण आलेली वेळच आपल्याला सांगणार आहे मित्रांनो. दोन्ही संघांकडे आता बातचीत केली जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार मैदानाच्या आतमध्ये थोडीशी बातचीत होताना पाहायला मिळेल, कारण हा सामना आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे. कारण ही स्पर्धा नॉकआउटची स्पर्धा आहे मित्रांनो. नॉकआउटच्या स्पर्धेमध्ये एकदा की हारलो तर आपल्याला घराचा रस्ता पकडावा लागतो आणि जोपर्यंत आपण स्पर्धेमध्ये जिंकतो ना तोपर्यंत स्पर्धेमध्ये टिकून राहतो. त्यासाठी मात्र दोन्ही संघ नक्कीच चांगली मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. पोकलेवाडी संघाला गोलंदाजी करायची आहे. 6 बॉलमध्ये 14 धावा बनवायच्या टीम मिंगलवाडी संघाला. परंतु जिंकणार कोण हारणार कोण आलेली वेळच आपल्याला सांगणार आहे. मॅच चांगली रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर मॅच असणार आहे टीम आडसरे संघ. आपणास विनंती आहे मिड विनिंग संपल्यानंतर मॅच संपण्याच्या त्यांच्या समोर टीम आपल्याला पाहायला सुद्धा यजमान टीम साही सहारा पांजरे टीमचे कर्णधार सुद्धा आपण उपस्थित राहा. लगेचच आपला टॉस केला जाईल. मॅच संपण्या अगोदर नव्हे तर प्लीज मित्रांनो विनंती आहे की आपण मिड विनिंग मध्ये टॉस करणं गरजेचं आहे. तर स्ट्राईक वरती संदीप होते. पहिला चेंडू जर पाहिला तर पंचांकडे दाद मागताय. पंचाने दाद नक्कीच स्वीकारलेली आहे. हा चेंडू पहिला चेंडू खराब येताना पाहायला मिळतोय. इथे एक्स्ट्राची धाव व्हाईटच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल आणि या एक धावने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 42 जिंकण्यासाठी अजूनही 6 बॉल 13 धावेंची गरज. गोलंदाज आपण पाहतोय लखनला. तर लखनच्या माध्यमातून गोलंदाजी 13 धावा वाचवल्या जातील का? पाहायचा आहे. फटका चांगला आहे. क्षेत्रक्षक आले चेंडूवरती सुंदर टिपले संदीप बास गड्याला मोमेंटला चिलटवला. आता काय सांगतो बाबा, हात फाटलं त्याचं. विल्डिंग करा दाबून सुया आणि सुईवा काय सांगायचा. महत्वाच्या मोमेंटला गड्याना झेल सोडला. नक्कीच चांगले प्रयत्न झाले क्षेत्रक्षकाचे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. चेंडू धरणीवरती आदळलाय ना हा चेंडू. नक्कीच चांगला झेल टिपायचा होता परंतु झेल टिपू शकले नाही. तिथे मात्र एक सिंगल आली आहे आणि एका सिंगल धावेने धावफलक सजलं गेलं. धावफलकावरती आपण पाहू शकाल 43 जिंकण्यासाठी अजूनही 5 बॉल 12 धावेंची गरज. इथे बॅटची कडा. क्षेत्रक्षक डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय आणि डिक्लर झोन मध्ये जात असताना चेंडूवरती मिळतील पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 45 जोडले गेल्यात. अजूनही उर्वरित साधारणपणे पाहिलं तर 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये अजूनही बनवायचे आहेत. साधारणपणे 10 धावेंची गरज आहे. 10:45 झालेत आणि अजूनही 10 बनवायचे 4 बॉल मध्ये. ओहो काय गोलंदाजी, देखणी गोलंदाजी. गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. ज्या गोलंदाजाला सांगितलं जातं ना की माझ्याकडे क्षमता आहे, मी माझ्या गावासाठी करणार, माझ्या गावासाठी मी खेळणार, माझ्या गावाचं नाव मला करायचं आहे, माझ्या गावासाठी मला जल्लोष करायचा आहे, माझ्या गावामध्ये मला गुलाल उधळायचा आहे, तो मात्र लखनच्या मनामध्ये आहे आणि तो लखन नक्कीच चांगले प्रयत्न करतोय. परंतु विजयला सुद्धा माझ्या नावामध्ये विजय आहे, माझ्या गावासाठी मला विजय घ्यायचा आहे आणि त्या संघाने फटका मात्र चांगला केला. परंतु फिल्डिंग काय जवाब राहिले. लाजवाब फिल्डिंग, देखणी फिल्डिंग. नक्कीच प्रयत्न करावे, चांगले कौतुक करावे तेवढे कमी आहे दोन्ही फलंदाजाचं, दोन्ही क्षेत्रक्षकांचा. पोकलेवाडी संघाचे जे क्षेत्रक्षक होते लॉंगॉन आणि लॉंगॉपला, त्या दोघांनी काय फिल्डिंगचा नजारा दिलाय या क्षेत्रक्षकाकडनं. चांगली फिल्डिंग राहिली. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या आणि या 2 चेंडूवरती 2 धावा प्राप्त झाल्या आणि 2 धावेने धावफलक सजलं गेलं. धावफलकावरती 47 जिंकण्यासाठी आता उरलेल्या 2 बॉल आणि 8 धावेंची गरज आहे. चौकार मारावेच लागतील. विजय आपल्या संघासाठी, विजय खेचून आणण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. फटका बसला हवेमध्ये बराच वेळ. क्षेत्रक्षक चेंडू खाली आले. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे कंप्लीट होईल का? रन आउटची संधी, संधीच झालं सोनं. फलंदाज विजय, ज्याच्या नावामध्ये होता विजय, तो मात्र आपल्या संघाला मिळवू शकला नाही विजय. तर विजयची केली संपुष्टात. गडी बाद. आता उरलेल्या शेवटचा अंतिम एक चेंडू 7 धावेंची गरज. म्हणजे षटकार ठोकला तरी आता आपल्याला हार पत्करावी लागेल, कारण या स्पर्धेचा नियम आहे. चान्स अजूनही आहे टीम मिंगलवाडी संघाला. जर अजूनही षटकार आपण ठोकला तर आपल्याला संधी मिळू शकते, सुपर ओव्हर मिळू शकते आणि सुपर ओव्हरसाठी आपण हा षटकार ठोकणं गरजेचं आहे. तर सन्माननीय डॉक्टर अनंताजी गाणे साहेब या मुख्य मंचावरती सध्या रजा घेताना पाहायला म्हणजे त्यांचे आपण गोड कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. एक अतिशय गोड व्यक्तिमत्व सध्या तरी आपल्याला मला वाटतं टीम मिंगलवाडी संघाकडनं ते पाठीरेखा म्हणून, ते संघाचे संघ मालक म्हणून काम करता येतात आणि त्यांचंही कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करूया.
आता जिंकण्यासाठी मात्र आता षटकार ठोकणं गरजेचंच राहील. षटकार ठोकावाच लागेल तरच इथून पुढे मॅचमध्ये आपण बनून राहाल. म्हणजे एक संधी पुन्हा एकदा मिळू शकते. षटकार जर आपल्या टीमने मारला तर आपण जिवंतपणे राहू शकतो या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा चान्स मिळू शकते सुपर ओव्हरची. जर षटकार आपण ठोकला नाही तर मात्र ही स्पर्धा आपल्याला सोडावी लागेल. कर्णधारचं आपण येणं करायचं आहे. साही सहारा पांजरे टीम, आपण होम टीम आहात, यजमान टीम आहेत. आपणास विनंती आहे चला आपण टॉस विनसाठी एक कर्णधार आपण यायचं आहे, जोडायचं आहे. आजच्या दिवसामध्ये दुसरी मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिली मॅच आपण पाहत आहोत. सध्या मैदानाच्या आतमध्ये एक चांगली मोमेंटमध्ये मॅच पोहोचली गेली. षटकारामध्ये आता मॅच मात्र पुन्हा एकदा जिवंत ठेवण्यासाठी षटकार ठोकावं लागेल फलंदाजाला. आपण पाहू शकतो पोपट हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक झालं पाहिलं तर एक तगडा फलंदाज आहे, मोठा फलंदाज आहे. एक अनुभवाची शिदोरी आज आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. मोठे फटके खेळावे लागतील, मोठा फटका खेळणं गरजेचंच आहे. षटकार तर ठोकावाच लागेल तरच मॅचमध्ये आपण जिवंत राहू शकाल. परंतु गोलंदाजाला सुद्धा माहीत आहे माझ्या गावासाठी मला खेळायचं आहे, माझ्या गावाचा मला जल्लोष करायचा आहे, माझ्या गावाचं नाव मला करायचं आहे, माझ्या गावामध्ये गुलाल उधळायचा आहे. इथे मात्र विजयी घोषित होताना पाहायला मिळेल टीम पोकळेवाडी संघ आणि हार्डलक टीम पाहायला मिळते टीम मेंगाळवाडी संघ. तुमचंही गोड कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून मी करतोय. अतिशय सुंदर आपण खेळ दाखवला. शेवटच्या मोमेंटला मात्र कुठेतरी कमी जाणवताना पाहायला मिळालं. त्याच अनुषंगाने